आम जनता आहे, आम पब्लिक आहे, त्यांना जो त्रास होऊन राहिला आहे त्याच्याबद्दल कोणीही विचार करायला तयारच नाही आहे. तर निवडणुकीत हे करून काय फायदा आहे? काही कामं का करणार तेच आहे. निवडून आलं कोणी विचारते कोणाले. 70 वर्षापासून जे झालं नाही ते आता करणार आहे का? जे व्हायचं ते होणारच आहे. आता 20 तारखेला वोटिंग करणार आहे, 23 तारखेला निकाल लागणार आहे. हम तुम्हारे साथ है बस. नमस्कार, मी रश्मी केडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आत्ता आपण वर्धा या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि वर्धेमध्ये नागरिकांचा या निवडणुकीला घेऊन कसा मूड आहे, वर्धेचा कसा माहोल आहे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग निवडणुकीचा माहोल कसा आहे वर्धेमध्ये, कोणाचा पल्ला भारी वाटतो? सध्या तर अजूनपर्यंत निवडणुकीचे वारे वाहणं फार कमी दिसून राहिलं, कारण का दिवाळी हा सण असल्यामुळे सध्या निवडणुकी फार कमी वाटू राहिली. दिवाळी हा सण झाल्यानंतर निवडणुकीचं माहीत पडेल. सध्या तर असं वारा सांगता येणार नाही, कारण का सगळं शिवचिल्ली बाजार आहे वर्धेत. आता जे विकास कामं वगैरे ज्या समस्या आहे वर्धेच्या त्या पूर्ण सॉल्व्ह झाल्या आहेत का? हा तसं सॉल्व 100% नाही म्हणता येईल, तरी 75% सॉल्व झालेले आहे. जे आश्वासन देतात आमदारांनी, जे आश्वासन दिले असेल ते पूर्ण केले आहेत? बरोबर आहे, बरोबर. आश्वासनाच्या हिशोबानं तरी भरपूर काम झालेले आहेत. अच्छा, आपण पुढे येऊ. दादा, तुम्ही वर्धेचेच? काय म्हणते, निवडणुकीचा माहोल कसा आहे? वर्धेच्या समस्या दूर झाल्या का? काय काय झालं, काय काय व्हायचं आहे कोणाचा पल्ला भारी असेल वर्धेत? आता काही मालूम नाही पडत, मग पडते मालूम. मग दादा, तुम्ही वर्धेचेच? हो, हे काय, या ना पुढे थोडं. काय म्हणताय, निवडणुकीचा माहोल कसा आहे वर्धेत? कोणाचा पल्ला भारी असेल वाटते? सध्या तरी सांगू शकत नाही. तरी जे काही आश्वासनं दिली, विकास कामं आहे, ते विकास कामं व्यवस्थित आहे? पाणी, वीज, रस्त्याचे तर अवयव दिसूनच राहिलेले आहेत. हा. कुठे गड्डा आहे, कुठे कटलेला आहे. रोडवर जसं ज्या पद्धतीने ट्रॉफिक पुरा आलं पाहिजे त्या पद्धतीने न राहता आडवे तिडे प्रत्येक जण चालतंय. ट्रॉफिकवाल्याला कोणी कॉपरेट करत नाही. त्यानंतर बाकीचे जे आम जनता आहे, आम पब्लिक आहे, त्यांना जो त्रास होऊन राहिला आहे त्याच्याबद्दल कोणीही विचार करायला तयारच नाही आहे. तर निवडणुकीत हे करून काय फायदा आहे? त्यांच्या ज्या समस्या आहे, कोणाचे काही हे आहे ते सुधरतच नाही, त्याच्यात तर काय करायचं? जे आश्वासनं दिली जातात पण ते पूर्ण होतच नाही, ते होणारही नाही. ते कितीही आश्वासन दिले तरी पूर्ण करू शकत नाही. करू शकणार नाही. कोणी आलं तरी करू शकणार भरपूर नाही. कामं झालेली आहे, सुधारणा भरपूर झालेली आहे. त्याच्यामुळं असं नाही हा शब्द म्हणता नाही येणार. छान सुरळीत चालू आहे, व्यवस्थित आहे, असं काही जे आहे ते आहे. जे आहे ठीक आहे. ते आहे. आपण पुढे पण इकडे येऊया. तिथे पण काही नागरिक आपल्याला दिसत आहेत. वर्धेचेच आहे दादा तुम्ही? काय म्हणते, निवडणुकीचा माहोल कसा आहे वर्धेत? चांगलाच आहे बा. कोणाचा पल्ला जास्त भारी असेल वाटते? कोणाची जास्त हे आहे वर्धेत? आपल्याला बीजेपी शिवाय आपल्याला काहीच नाही पसंत. बीजेपीशिवाय पटत नाही आता. पटत नाही कोणतेच. काय म्हणते, आतापर्यंत जे वर्धेत आपण म्हटलं ज्या काही समस्या आहे वर्धेच्या, रोड झालं, पाणी झालं, कुठलीही समस्या ती सॉल्व्ह झाली आहे बऱ्यापैकी? सगळंच झालेलं हा. आहे. ते बाकी कोणत्या सरकारचं लेनदेनच नाही. काँग्रेसही आली, तिनं काय केलं? काय एवढ्या वर्ष राज्य करून काहीच नाही केलं. निवडणुकीचा आता सध्या चांगला माहोल आहे आणि अशी हवा आहे का पंकज भोयर निवडून येईल. आता एकंदरीतच वर्धेत जे काही समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत का आतापर्यंत? जे काही आश्वासनं दिली आहेत? हो, काय काही पूर्ण झालेले आहे आणि काय काय आता चालू आहे सध्या. आता निवडणूक झाल्यानंतर जे जर पंकज भोयर येत असेल तर त्याच्यानंतर अजून काही ना काही मोठी समस्या कोणती आहे वर्धेत? मोठी समस्या आता ही ब्रिजचं होती. ब्रिजचं तर झालंच आहे आता. आणि दुसरं काय अजून हे जसं ट्रॅफिक झालं हे त्याची समस्या ट्रॅफिक वगैरे या सगळ्या मोठ्या. इकडे पण आणि आपण पार्किंगसाठी काही आहे. पार्किंग मध्ये जसं काही इथं लावायला काही जागा नाही तेवढी. एकंदरीत सिग्नल, ट्रॅफिक आणि रोड याची सगळ्यात मोठी समस्या इथे दिसतीये. इकडे पण दादा तुम्ही काय सांगाल? क्या लगता है आपको, कैसा माहौल है चुनाव का यहाँ पे? बढ़िया माहौल है. अभी कंपटीशन तो दोनों में ज़बरदस्त है, शेखर शेंडे जी में और पंकज भोयर जी में. तो पता चलता है पब्लिक का सपोर्ट किसको ज़्यादा मिलता है. काम तो अभी पंकज भाव ने भी किए हैं, शेखर भाव भी कर सकते हैं. सबको मौका मिलना चाहिए. सबको मौका मिलना चाहिए. बहुत लोगों का कहना है कि बीजेपी आनी चाहिए. हाँ, आनी भी चाहिए. काम करे. दिवाली कर दी है बीजेपी ने लेडीज़ की, कामगार योजना, लाड़की बहन योजना. लेडीज़ बड़ी खुश है. जो यहाँ की समस्याएं है वर्धा की, सबसे बड़ी समस्या कौन सी है? समस्या थी तो बजाज चौक के पुल की थी, जो धीरे धीरे काम शुरू है. और बाद में जो रोड की समस्या है वो भी शुरू हुई है. अभी आचार संहिता में भी काम हो रहे हैं. धन्यवाद. काँग्रेस. काँग्रेसचा
विकास कामं जे काही आश्वासनं दिली गेली होती, विकास कामं झाली आहेत काही वर्धेत? पहिलेचे तर नाही झाले, पण आता काँग्रेस करत असं वाटतं. आता काँग्रेस करते, काँग्रेस आली पाहिजे म्हणजे वर्धेत. चांगलं बरं आहे ना. का वाटतं कोणाचा पल्ला जास्त भारी असेल आता यावेळेस? आता शेखर शेंडेचा असं शेखर शिंदे. जे काही आश्वासनं दिली, वर्धेचा जो काही विकास आहे तो झाला आहे का व्यवस्थित? पण बी झाला म्हणा. आता कसा आहे, असा विचार आहे का आता बदलावाचा बा म्हणून. कसा 10 वर्ष पंकज भाऊ होते, आता शेखर शेंडेचा आणायचा विचार आहे आता. म्हणजे आता नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला. हा नवीन चेहरा पाहिजे आता आमच्या ऑटो युनियनच्या हिशोबानं आमच्या बोलासाठी हे आमचा विचार चालू आहे. माहोल आहे ना आता सध्या काँग्रेसचा. कोणाचा आहे? काँग्रेसचा पण आहे, BJPचा पण आहे. काय वाटते आता इतक्या वर्षापासून जे आश्वासनं दिली गेली आहे ते पूर्ण झाली आहे? विकास झालाय वर्धेचा? झाला आहे ना. पाणी वीज येते का घरी बरोबर? वर्धेच्या तुम्ही काय म्हणते? निवडणूक आहे आता, माहोल कसा आहे निवडणुकीचा वर्धेत? चांगला आहे का? कोण कोण पंजा की हे आपलं कमळ? आता तुम्ही जे म्हणलं ते जे म्हणलं ते घरी पाणी वीज व्यवस्थित येते? विकास कामं झाली आहे का वर्धेची? आश्वासनं दिली गेली आहे? तुम्हाला काय वाटते कोणाचा पल्ला भारी असेल? कोणाचं सांगू आता बाई. जे लोकांना करायचं ते करतील. बरोबर आहे, बरोबर आहे. काय कामं का करणार तेच आहे. निवडून आलं कोणी विचारते कोणाले. आश्वासनं वगैरे दिली ती पूर्ण केलीत का इतक्या वर्षात? काही वर्षापासून नाही, काही नाही. आपली काँग्रेस आहे बघ. काय म्हटलं? काँग्रेस पाहिजे का यावेळेस? नवीन चेहरा पाहिजे? नवीन चेहरा. विकास कामं झाली आहेत का काही नागपूर वर्धेत? काही नाही चालू, असं काही हे नाही आहे, पण अजून काही सांगता नाही. जो अगर एक पार्टी एक स्वतःची आली तर मग त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. म्हणजे तुम्हाला काँग्रेस पाहिजे, तर आपण एकंदरीत इकडे पण आपण येणार आहोत. नमस्कार काका. कसा आहे वर्धेचा निवडणुकीचा माहोल कसा आहे? वर्धेचा चांगला आहे ना माहोल. काय वाटतं कोणाचा पल्ला भारी असेल? पल्ल्याचं तर काही सांगता नाही, वेळेवर रिझल्टवर माहीत पडेल काय होते काय आता जे काही विकास कामं झाली आहेत वर्धेत, आता जे काही आश्वासनं दिली गेली असेल ते पूर्ण झाली आहे? आश्वासन कोण दिलं? जे तुमचे आता विद्यमान आमदार आहेत म्हणा किंवा कुठल्याही नेत्यांनी आश्वासनं दिली गेली ती पूर्ण झाली आहेत? विकास झालाय वर्धेचा? वर्धेचा तर संपूर्ण विकास तर झाला नाहीच आहे. काय तर थोडंसं झालं आहे, बाकी काहीच नाही. समस्या कोणत्या आहे? असं म्हणजे हा पूल या एवढा किती 5-6 वर्ष झाले अजूनपर्यंत तयार नाही झाला तो. मग किती ट्रॅफिक जाम होते, तर काहीच नाही आहे तिथं. वर्धेत चांगला माहोल आहे. चांगला म्हणजे कोणाचा पल्ला भारी असेल वाटतं? दोघांचा पल्ला भारी आहे. भारी आहे का? दोघं विकास कामं झाली आहेत ज्या समस्या भरपूर होत्या झाले वर्धेच्या? आहे, भरपूर झाले आहे. इकडे ढिगं पाहणं कचऱ्याचे. हे नालीचं काम पहा इकडे. हे रोडचं काम पहा. आणखी काही सामान्य माणसांच्या समस्या आश्वासनं दिली गेली असेल, काय आश्वासनं दिली गेली होती? 70 वर्षापासून सरकार आश्वासन देऊन राहिलं, आम्ही त्याच्यावर रगून राहिलो. आता काय द्यायचं? मग आता काय वाटतं? आता यावेळेस विकास करतील का ते? 70 वर्षापासून जे झालं नाही ते आता करणार आहे का? जे व्हायचं ते होणारच आहे. आता 20 तारखेला वोटिंग करणार आहे, 23 तारखेला निकाल लागणार आहे. मग जैसे थे जैसे थे पोझिशन, हम तुम्हारे साथ है. बस. तर एकंदरीतच आपण वर्धा या विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांचा कसा मूड आहे, जनतेचा काय मूड आहे, माहोल आपण जाणून घेतला आहे. संमिश्र अशी प्रतिक्रिया इथे पाहायला मिळाली आहे. पण एकंदरीतच तगडी लढत इथे होणार आहे BJP आणि काँग्रेसमध्ये. त्यासोबत अपक्ष उमेदवारही बरेच आहे. आत्ता या वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा कौल असणार आहे, कोण निवडून येणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वर्धा विधानसभा क्षेत्राच्या ज्या अपडेट्स आहेत त्या क्षणोक्षणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. या निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, वर्धा.